केंद्रीय मंत्री अमित शाह हे रायगडसाठी रवाना झालेले आहेत। पुण्यातून अमित शाह हे रायगडला निघालेले आहेत। आज केंद्रीय मंत्री अमित शाह हे रायगड दौऱ्यावर आहेत। ते कालच पुण्यामध्ये दाखल झालेले होते। पुण्यामध्ये त्यांनी मुक्काम केल्यानंतर आता ते रायगडच्या दिशेने रवाना होत आहेत। आज ते रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करणार आहेत। या संपूर्ण सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आता अमित शाह हे पुण्याहून रायगडच्या दिशेने रवाना झाले आणि या संपूर्ण कार्यक्रमावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही जण उपस्थित असणार आहेत। या संदर्भात आपण बोलूयात। आपल्यासोबत चंद्रकांत कुंदे जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आता अमित शाह हे रायगडच्या दिशेने रवाना झालेत। आपण हा ताफा निघालेला बघतोय। हो, आता काही क्षणापूर्वीच हॉटेल रिट्स वरून अमित शाह, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री राज्याचे, नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही एकाच ताफ्यातनं पुणे विमानतळाकडे रवाना झालेत। तर अजित पवार थेट जिजाईवरनं विमानतळाकडे गेलेले आहेत आणि तिथून मग विमानतळावर हे चौघेही एकत्र, म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चौघेही रायगडला रवाना होतील एकाच विमानाने। तिथून मग पाचडला जाऊन जिजाऊंच्या समाधी दर्शन, नंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना अभिवादन आणि नंतर सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम असा अमित शहाचा दौरा असणार आहे एकूण। पण या दौऱ्यादरम्यान रायगड पालकमंत्र्याला क्रीडा सत्याचा हेच पाहायचंय। खरं तर अजित पवार सकाळी इथं एकनाथ शिंदे ज्यावेळेस इथं होते तिथे येऊन अमित शहाना भेटणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही। अजित पवार परत तिकडे विमानतळावर गेले, त्यामुळे अगोदर हे तिघं एकत्र बसले, नंतर अजित पवार आता पुन्हा तिथं स्वतंत्र तिथं त्यांना जॉईन होतात। चंद्रकांत, या संपूर्ण दौऱ्याकडे आपले लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।